अजिबात तेलकट न होणारे एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी छान टम्म फुगलेले भज्याचे 4 प्रकार आज आपल्याला बघायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी एक दोडका घेतलेला आहे। दोडक्याचे आपल्याला शिरा काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण दोडक्याचे काप करून घेतलेले आहेत। दोडक्याचे ज्याप्रमाणे आपण स्लाइस कट करून घेतलेले त्याचप्रमाणे बटाट्याचे देखील या ठिकाणी पातळ असे काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर कांद्याचे देखील आपण गोल आकारामध्ये थोडेसे जाडसर काप कट करून घेतलेले आहेत। छोट्या पालकचे पाने मी या ठिकाणी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। या भज्यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक झणझणीत चटणी तयार करायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत। 1 चमचा डाळवं घातलेला आहे। मुठभर कोथिंबीर घालायची आहे। अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। मीठ घालायचं आहे चवीपुरतं। अद्रक घालायचं आहे, लसूण घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे। भज्यासोबत खाण्यासाठी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। आता आपल्याला भज्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे। 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। पीठ मी चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। थोडीशी लाल चटणी घालायची आहे, हळद घालायची आहे, कोथिंबीर घालायची आहे, चिली फ्लेक्स घातलेले आहेत मी यामध्ये। त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा घातलेला आहे। पाणी घालून आपल्याला थोडंसं घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। दोडक्यासाठी आणि कांद्यासाठी आपल्याला पीठ थोडंसं घट्ट पाहिजे, त्यासाठी आपण पीठ थोडंसं घट्ट भिजवलेलं आहे। बटाटा आणि पालकची भजी तळताना आपल्याला पीठ थोडंसं पातळ पाहिजे। दोडक्याच्या फोडी आपल्याला पिठामध्ये घालायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोडक्याच्या फोडी तळून घ्यायच्या। तेल आपले छान तापलेलं आहे। तेल एकदम छान गरम होऊ द्यायचे। त्यानंतरच आपल्याला भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे। दोडक्याची ही भजी एकदम छान टम्म फुगलेली आहेत। वरून एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून एकदम छान मऊ सॉफ्ट असलेले आपले हे दोडक्याचे भजे तयार झालेले आहेत। तेलकट झालेले नाहीत। दोडक्याची भजी आपण काढून घेतलेले। त्यानंतर आपण कांद्याची भजी तळून घेऊया। कांद्याच्या फोडीला देखील आपण बेसन पीठ लावलेले आहे आणि तेलामध्ये सोडून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। हाय फ्लेमवरतीच आपण हे भजे तळून घेतलेले आहेत। तर कांद्याची भजी देखील तुम्ही बघू शकता एकदम छान फुललेले आहेत, छान कुरकुरीत झालेले आहेत, मस्त रंग आलेला आहे। एकदम छान असे आपले कांद्याचे भजे देखील तयार झालेले आहेत। वरून एकदम छान कुरकुरीत, आतून एकदम छान मऊ आणि सॉफ्ट असलेले टेस्टी असे आपले हे कांद्याचे भजे देखील तयार झालेले आहेत। आता आपण पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेले पीठ मी थोडंसं पातळ तयार केलेलं आहे। बटाटा भजे देखील तुम्ही बघू शकता एकदम छान फुललेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेले आहेत, छान मस्त असे आपण हे देखील तळून घेतलेले आहेत। तर हे देखील आपण काढून घेतलेले। आता आपण पालकची भजी तळून घेऊया। पालक देखील आपल्याला पिठामध्ये बुडवायचा आहे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। पालकची देखील भजी तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेले आहेत। पालकची भजी देखील आपण या ठिकाणी तळून घेतलेले आहेत। हे देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत। अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त कुरकुरीत असे आपले हे पालकचे भजी देखील तयार झालेले आहेत। 4ही प्रकारचे आपले भजे या ठिकाणी तयार झालेले आहेत। एकदम वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या चवीचे आणि खुसखुशीत कुरकुरीत, अजिबात तेलकट नसलेले आपले हे 4 प्रकारचे भजे या ठिकाणी तयार झालेले आहेत। या भज्यासोबत चटणीचं हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं। नेहमी तुम्ही केचप सोबत हे भजे खात असताल, एकदा ग्रीन चटणी सोबत हे भजे ट्राय करून बघा, अप्रतिम लागतं। मी सर्व भजे तुम्हाला तोडून दाखवत आहे। छान आतमध्ये शिजलेले आहेत,